तिकडेच का भेटायचं स्पॉट? एवढं मुंबई आहे, महालक्ष्मीच का ठरलं? ते तिकडे जायचे दर्शन करायला, म्हणजे कधी पण म्हणजे वेळ असलं की तिकडे महालक्ष्मीला जायचेच. त्यांनी सांगितलं, मला पण इच्छा होता कुठेतरी मंदिरातच भेटायचं. बरोबर बरोबर, ते चांगलं असतं. ह्यांनी पण सांगितलं तिकडे भेटायचं आहे. ठीक आहे, ओके चालेल. मग तिकडे भेटले. हो, आणि तिकडे. नंतर आधी मी दादरला गेली, म्हणजे थोडंसं भीती होतं मला बरोबर आहे, की हो. डिसिजन घेते ते बरोबर आहे की नाही, म्हणून आधी दादरला गेली, स्वामींच्या मठात गेली. वा वा वा. आणि तिकडे म्हणजे मला गजरे घालायचं होतं, म्हणजे फर्स्ट भेटणं म्हणजे थोडंसं हे पाहिजे म्हणून. दादर स्टेशनला उतरले, तिकडे फुलं वगैरे विकतात. तर मी विचार केला, गजरे मी नाही घेणार, स्वामी जर बरोबर असेल तर स्वामी मला देतील गजरे. असं करून मी गुलाब घेतला आणि मंदिरात गेली आणि तिकडे गुलाब चढवला आणि हात जोडले. आणि ते पुजारी होते, त्यांनी गजरे काढून माझ्या हातात दिला. क्या बात आहे, म्हणजे सिग्नलच दिला तुम्हाला हा की आता जा वाड्याला म्हणून. हो ना. मग तिकडून टॅक्सी करून मी महालक्ष्मीला गेले. मग तेव्हा गेल्याबरोबर त्यांना हा प्रसंग सांगितला तुम्ही? हो, सांगितलं. हे जे काही सुरू होतं यापैकी घरी काही माहित नव्हतं? नाही, म्हणजे इकडे माझ्या घरी तर काय. घरी कधी कळलं? त्याच्यानंतर ते तिकडे आले तेव्हा मध्ये एकदा रात्रीचा फोन केलेला ह्यांनी. तेव्हा आई गावाला गेलेले आणि बहीण होती आणि तिला असं वाटलं, म्हणजे 12 वाजता त्यांनी सांगितलेलं की मी तुला 12 वाजता फोन करेन. तर त्यांनी बरोबर 12 वाजता फोन केला आणि ताईंना असं वाटलं 12 वाजता कोणाचा फोन आहे, आणि बोलण्याच्या याच्यातून तिला थोडासा डाऊट आला. तिने विचारलं मला, नाही ती म्हणजे ताईचं, म्हणजे ह्यांचं ताई माझी फ्रेंड, तिचा फोन आहे म्हणून. ते बोलले ठीक आहे. तरी पण मला तिला थोडंसं डाऊट आलेलं. मग आई पण नव्हते म्हणून तिने काय एवढं हे नाही केलं. तिसऱ्यांदा भेटलो तेव्हा हे बोलले, आता बस झालं, हे तिसऱ्यांदा आपण भेटलो, आता तू घरी सांग जे काही होईल. आता जास्त फिरायचं वगैरे ते बरोबर नाही आहे, कारण ह्यांचं असं पण होतं की तिकडून शारजाहून कधी पण कॉल येईल. म्हणून ते बोलले, सर मी तिकडे गेलो आणि तुझं इकडे लग्न झालं, आपण एवढं फिरलो, मग त्याचं काही हे नाही आहे, तू घरी सांग जे काही होईल, घरी सांगून टाक. माझं हिंमत नव्हतं सांगायचं. म्हणजे त्या दिवशी मी ऑफिसमध्ये हाफ डे करून मी ह्यांना भेटायला गेली आणि त्या दिवशी खूपच लेट झाला. असं बोलता बोलता टाईम निघून गेला, अंधार झाला, 7 वाजले. तर आई तेव्हा आलेले गावाहून आणि आईने ऑफिसमध्ये फोन, म्हणजे ताईने तेव्हा सांगितलेलं आईना की असं असं वाटते. मग आईने ऑफिसमध्ये फोन केला, कारण मी 7 वाजता घरी जायची, तिकडून 1-5 मिनिटाचा रस्ता आहे नानावटी हॉस्पिटलवरून घरी. तर 7:30-8 वाजता आईने फोन केलं तिकडे ऑफिसमध्ये. तर ते जे स्टाफ होते ते बोलले ती तर दुपारी 3 वाजताच गेली आहे. मग नंतर हे पण बोलत होते, आता तू लेट पण झाला आहे. आईचं मला फोन आला, मी घरी फोन केला की मला लेट होईल, तेव्हा आईने सांगितलं तू ऑफिसमध्ये नाही आहे, मी तिकडे फोन केलेला. तर मी खूपच घाबरली. मी ह्यांना सांगत मी आता घरी नाही जाणार, मला जायचं नाही. ते बोलले नाही, जे काही होईल तू घरी जा आणि सांग. मग घरी गेली. मग आईने मला विचारलं, नाही आईनं सांगितलं. मी आई बोलले नाही, तू का म्हणून असं केलं, तुला माहिती आहे नाही होऊ शकत नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.